साहेब, परवाच आपल्याकडे एक मोठं संकट आलं, अलिबाग असेल किंवा रत्नागिरी असेल, की वादळ वाऱ्याची परिस्थिती झाली. अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले की अगदी व्हॉट्सअप ग्रुप असत, आमच्याजवळ 2 लाख ऑनलाईन वाचक आहेत. तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सुद्धा शेअर केला होता. म्हणजे मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भूमिका आणि असे पर्सनल नंबर शेअर करणारा कोणी आमदार महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मी बघितलेला नाही. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम केलं, ती परिस्थिती हाताळली. तर लोकांच्या खरोखर त्यांची कलमं वाया गेलेली आहेत, झाडं पडली आहेत, पत्रे उडून गेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये प्रशासन त्यांच्या पाठीशी असं कशा पद्धतीने काम करत आहे, तुमची भूमिका नेमकी काय आहे? निसर्ग वादळ ज्यावेळी येऊन गेलं त्यावेळी मी असा एक निर्णय घेतला की लातूर भूकंपामध्ये पवार साहेबांनी जे काम केलेलं होतं त्याचा एक टक्का तरी आदर्श आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर घेतला. आणि प्रशासन म्हणून, मंत्री म्हणून जर मी त्या लोकांबरोबर जाऊन तिथे थांबलो तर प्रशासन कामाला लागेल. आणि म्हणून मी तब्बल जवळजवळ 14 दिवस कान मांडून त्या परिसरामध्ये होतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज देखील त्याचा मी रिव्ह्यू घेतला की त्या 15-20 दिवसामध्ये 8,500 लाईटचे पोल बदलण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि हे रेकॉर्ड होतं. जवळजवळ 300 कोटी रुपये अनुदान वाटप करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि मला त्याच्यानंतर असं जाणवलं की मी तिथं ज्यावेळी उपस्थित होतो तेव्हा लोक सांगायचे की तुमच्यासारखा मंत्री इथे उपस्थित राहिल्यामुळे आम्हाला पैसे जास्त मिळाले. आणि जास्त पैसे मिळाले म्हणजे काय केलं तर जे पूर्वी औषधा नुकसान होतं 6,000 रुपये त्यावेळी 15,000 रुपये केलं. आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये 15% डायरेक्ट पूर्ण घर जर पडलेलं असेल तर आम्ही 96,000 रुपये द्यायचो. पण निसर्ग वादळामध्ये आपण 15,000 रुपये दिले, त्याच्यानंतर 50,000चा टप्पा केला, नंतर 1,60,000चा टप्पा केला. आणि घरचे कपडे आणि धान्य यांना देखील 10,000 रुपये दिले. विरोधकांनी किती टीका करू दे, परंतु आज जर तुम्ही दापोली मंडणगडच्या परिसरामध्ये गेला आणि महाविकास आघाडीचं काम विचारलं तर ते नक्की तुम्हाला सांगतील की रत्नागिरीचा आमदार जो आज कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय तो महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या परिसरामध्ये होता. आणि माझ्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग त्या परिसरामध्ये करण्यामध्ये मी यशस्वी आहे.